सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच आपण जाऊयात अमरावतीला, कारण प्रक्रिया उद्योगाअभावी शेतमाल सडतो, त्याला भाव मिळत नाही, ही सध्याची परिस्थिती. यावरती उपाय शोधत बंद पडलेलं संत्रा प्रक्रिया केंद्र शेतकऱ्यांच्या एका कंपनीनं भाडे तत्वावरती चालवायला घेतलं. त्यातली यंत्र दुरुस्त केली आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळे शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली आहे. पाहूयात. विदर्भाची शान असणारा हा संत्रा आता 7 समुद्रा पार पोहोचलाय. कास्तकराच्या कष्टाचं मोल होऊ लागलंय आणि व्यापाऱ्यांची साखळी मोडीत निघालीय. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथलं शासनाचं हे बंद पडलेलं संत्रा प्रोसेसिंग युनिट सुरू झालं. आणि यंत्रांसोबत नेहमी तोटा सहन करणाऱ्या संत्रा उत्पादकांचे दिवसही फिरले. महा ऑरेंज या शेतकरी उत्पादक गटाच्या प्रयत्नानं हे सगळं शक्य झालं. प्लांट 20 वर्षापासून शासनाचा होता, बंद होता. आज 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या अगोदर दिला, 1 महिन्यात आम्ही दुरुस्त केला. आज अशा प्लांटची प्रत्येक संत्रा एरियात गरज आहे. असे 10 ते 15 प्लांट असावे, त्यावेळी आपल्या संत्र्याचं ग्रेडिंग कोटिंग चांगलं होईल आणि त्यामुळे संत्र्याची किंमत वाढते. संत्रा चांगल्या रीतीचा आपल्या मार्केटमध्ये गेला तर त्याचा 2 पैसे शेतकऱ्यालाच मिळणार आहे. आज असे प्लांट पंजाबमध्ये 20 ते 25च्या वर आहे, जिथं 60,000 हेक्टरमध्ये फक्त किन्नो आहे. आपल्याकडे 1,60,000 मध्ये संत्रा आहे. पण आता शासनाचा हा एक प्लांट आणि एक कारंजाला प्लांट, दोनच प्लांट सध्या कार्यरत आहे. आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचा संत्रा इथं आणला जातो. त्याचं गुणवत्तेनुसार ए, बी आणि सी या प्रकारात ग्रेडिंग केलं जातं. ए ग्रेडिंगची संत्री 26,000 रुपये टन, बी ग्रेडिंगची 20,000 तर सी ग्रेडिंगची संत्री 15,000 रुपये टनाच्या दरानं घेतली जातात. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार इथले दर बदलतात. संत्रा स्वच्छ करून त्यावर वॅक्सिंगची प्रक्रिया होते. त्यामुळे संत्रा चमकदार होतो आणि निर्यात योग्य बनतो. आता पॅकेजिंग केलं जातं. फक्त प्रक्रियेपुरतं न थांबता महा ऑरेंजनं निर्यातदारांना थेट संत्रा खरेदीसाठी आमंत्रण दिलंय. लोग करीबन 2 महीने से यहाँ पे किसानों के लिए काम कर रहे हैं ताकि किसान डायरेक्ट फ्रूट लाके हम लोगों को दे सके. बीच में कोई कमीशन नहीं है किसी भी प्रकार की. कोई यहाँ पे जिस तरह की छूट ली जाती है किसान से, वो नहीं है. तो हम लोग डायरेक्ट किसान से खरीदते हैं और ऑल ओवर इंडिया करीबन हमारे पास 70 वेंडर्स हैं हर कोने में हिंदुस्तान के, जिनको हम ये जो फ्रूट है वो सप्लाई करते हैं. यंदाच्या मोसमात 1,000 टन मालावर प्रक्रिया झाली आहे. जुबेर फ्रूट तर्फे 550 टन संत्रा परदेशात, तर ऑल फ्रेश तर्फे 400 टन संत्रा देशभरातल्या मॉलमध्ये मिळू लागलाय. स्थिर दरामुळे संत्रा उत्पादकांना शाश्वत उत्पन्नाची हमी मिळाली आहे. बोर्डवरती भाव माहित होतो की हा भाव चालू आहे, त्याच्यानुसार आम्हाला कमीत कमी इथं जर माल नाही आणला काही शेतकऱ्यांना, पण तर त्यांना एक भावाची आयडिया आली. त्याच्यामुळे खूप डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट खूप मोठा फायदा झालेला आहे. कास्तकारांना हा खूप इथं मोठा फायदा आहे. इथं चांगले पैसे होतात, इथं रेट माहीत पडतात, इथं ग्रेडिंग होते, वॅक्सिंग होते. संत्रा आपला बांगलादेश वगैरे, दिल्ली वगैरे चांगल्या मोठमोठ्या कंपन्यांकडे जाते. प्लांटची कॅपॅसिटी आहे ना ती कमी असल्यामुळे सगळे शेतकरी इथे माल आणू शकत नाही. त्यामुळे आमची अशी एक सरकारला किंवा यांना विनंती आहे की त्यांनी याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवून बाकी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल याच्याकडे थोडं लक्ष द्यावं.
विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनानं घोषणा केलेल्या संत्रा प्रकल्पाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. अशात बंद पडलेला शासनाचाच प्रकल्प दुरुस्त करून या महाऑरेंजनं शेतकऱ्यांचा विकास कसा करावा याचं आदर्श उदाहरण शासनालाच घालून दिलंय. शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अमरावती.